तर जय श्रीराम हो कुंभारीकर. तर सकाळ सकाळी भया म्हटलं चल चहा पिऊन या. मी तर काय पिलं नाही, कारण मी तर घरी जेवण वगैरे करून चालतो. त्यामुळे मी या भयाला म्हटलं तूच पी, मी काय पिणार नाही याच्या, म्हणून मी हॅपीडेंट घेतलो. आता मी आणि मम्मी पप्पा सगळं शेताला चाललो होतो. शेतात आल्या बघतो तर काय एकदमच 2-2 ट्रॅक्टरला आहेत. तुमच्या शेतात नव्हते ते, दोन्ही पण आमच्या शेजारी आलते. मी लुटर मारण्यासाठी ज्या ट्रॅक्टरवाल्याला सांगतो ते ट्रॅक्टरवाले मामा आलते बघा. चिखल उद्या नाही तर परवा येतो म्हटले. हे सगळं झाल्यावर मी माझ्या कामाला लागलो बघा. हे दगडा साकायचं होतं बाजूला, आणि मम्मीला ते प्यायला ते पाणी वगैरे दिलं बघा, आणि नंतर पप्पाला पण दिलो. त्यानंतर मी पण पिलो. लागलो बघा परत कामाला. ते दगड खूप मोठं होतं, एकट्याला उचलायचं म्हणून असं एकामध्ये असं 2-3 तुकडे करून असं बाजूला टाकायचं होतं. काम करून करून आता एकदम जोरात लागलं होतं आपल्याला भूक. दगड तर ते असं फ्रेश वॉटर भरून घेतलं, म्हणजे डायरेक्ट विहिरीतनच थंडगार पाणी भरून घेतलो. आता बसलो बघा पद्धतशीर जेवण करण्यासाठी. चपाती, शेपूची भाजी आणि ते कांदा वगैरे एकदम फर्स्ट क्लास मध्ये जेवण झालं बघा. आणि आता म्हटलं परत लागूया कामाला. पप्पाने मोठं लाकूड आणायला सांगितलं होतं, कशासाठी ते तर मला माहित नाहीये. तर चला नेऊया म्हटलो. हे सगळं आता नवीन घालायचंय बघा. हे जुने जे फीज आणि ते वायर आहेत ते सगळं काढून टाकलो. आता नवीन आणून घालायचे आहेत. पक्कड पाना ते सगळं साहित्य आपल्या घरातच आहे, त्यामुळे काही विशेष नाही. सगळं आम्ही काम घरातच करत असतो. तर सगळं काम झाल्यावर इथे निवांतपणे विहिरीच्या कडेला बसलेलो बघा. एकदम असं भारी वाटत होतं. वारं एकदम मस्त सुटलेलं आहे. तर मला इथे शेतात एक जातीवंत कुत्रा दिसलेलं. म्हटलं चला बघूया कुठलं कुत्रा आहे ते. हे काळं कुत्र तर आपलं गावठीच होतं, पण ते मागे जे पांढऱ्या कलर मध्ये आहे ते कुठलं कुत्र आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मी जवळ गेल्यावर ते मला भिवून पडून गेले. आमच्या शेजारचे मामा एक नवीन ट्रॅक्टर घेतलेत बघा, म्हणजे घेऊन पण एक 4-5 महिने झाले, पण मी आता बघलो ते पेरणीचे जे मशीन असते त्याला काय तर करायला ते. मी पण त्यांचं थोडं मदत केलो बघा. ते नट ते काढून दिलो, आणि नंतर आपल्या शेताकडे आलो आणि घराकडे निघालो बघा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि फॉलो करा.